नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो। सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा की मग थांबावं? होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा की मग थांबावं? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा की मग थांबावं? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा की मग थांबावं? होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा की मग थांबावं? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आहे, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आहे आणि मार्च महिन्यामध्ये देशात आणि विदेशात कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार, यामुळे कापसाचा बाजारभाव वाढणार की घटणार आणि या परिस्थितीमध्ये आपला फायदा कशात, कापूस विकण्यात की मग थांबण्यात? तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती असेल की मागच्या 8 दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव उच्चांकी स्तरावरती पोहोचला। कापसाची ही घोडदौड कायम आहे। कापूस लवकरच 100 सेंट्सच्या वर जाण्याची शक्यता आहे। शिवाय देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी सुद्धा वाढली आहे। बाजारभाव सरासरी 7,000-7,200च्या आसपास येताना दिसत आहे। आणि मुख्य गोष्ट म्हणजे देशातील कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे। जी 15 दिवसापूर्वी कापसाची आवक 2 लाख गाठीच्या आसपास होती, हीच आवक या ठिकाणी घटून आता 1,10,000 गाठीपर्यंत खाली आली आहे। आणि शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, याचा अर्थ आपल्याला कापसाच्या बाजारभावामध्ये मार्च महिन्यात 100% तेजी दिसणार। जर तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव मार्च महिन्यात 7,500 पार गेला तर तिथं 25 ते 30% कापूस आपल्या आर्थिक गरजेनुसार विका आणि त्यानंतर प्रत्येक तेजीमध्ये जर आपण टप्प्याटप्प्याने केली कापसाची विक्री तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार मित्रांनो 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार आपल्याला कापसाचा बाजारभाव, या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा।
सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।